360 आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। इस महंगाई के कारण जनता हैरान है, इसलिए अमरावती जिला शिवसेना की ओर से जिलाधिकारी कार्यालय में केंद्र सरकार के खिलाफ बूम बूम आंदोलन किया गया। इसमें सिलेंडर की प्रतीकात्मक प्रेत यात्रा निकालकर केंद्र सरकार का निषेध किया गया। केंद्र सरकारने जे 400 रुपयाचं सिलेंडर 1000 रुपयावर नेलं। आमचं आंदोलन करण्याचा उद्देश एकच आहे की 2014 साली जेव्हा मोदीचं सरकार यायच्या आधी गॅस सिलेंडरचे रेट होते 350 रुपये किंवा 400 रुपये, तो आज 1100 रुपयापर्यंत गेला। पेट्रोलचा दर होता 60 रुपये, तो आज 120 क्रॉस करून पुढे देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे। LPGचा रेट होता 48 रुपये, तो देखील आता 75-76 रुपयावर गेलेला आहे। जसे पेट्रोल डिझेलचे दर वाढतात त्याचबरोबर मग अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या वाढत जातात। आणि मला असं वाटतं की आता ही जी काय भाववाढ आहे ही भाववाढ कमी होणार नाही, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। कदाचित गॅसचं सिलेंडर 200 रुपयापर्यंत देखील पुढे जाण्याची शक्यता आहे। आणि सरकारने जे काय आम्हाला आश्वासनं दिली होती सरकार यायच्या आधी, मोदी सरकार यायच्या आधी, त्यातलं कुठलंही आश्वासन सरकारने पाळलं नाही। सरकार यायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर या देशामध्ये जो काही देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा आहे त्या लोकांना फरफटत आणू आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही 15-15 लाख रुपये जमा करू। 15 लाख रुपये जमा झालेत। प्रत्येक गरीबाला राहायला घर देऊ। किती लोक घरात राहायला गेलेत। महागाई तुमची कमी करू। किती लोकांची महागाई कमी झाली। आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी सरकारला जाग यायला पाहिजे। सरकार नुसत्या गेंड्याच्या कातडी पांघरून झोपलेलं आहे आणि जोपर्यंत अशा पद्धतीचे आंदोलन होणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही। आणि गरीब माणूस जो आहे तो गरीब माणूस आणखी दिवसेंदिवस पिचला जाणार। त्याला बिचारायला डाळ भात खायचे देखील वांदे झालेले आहेत, कारण तो नाही अफोर्ड करू शकत त्या गोष्टी। आणि त्याच्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आंदोलन आहे हे खूप छोट्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे। जर समजा सरकारला जाग आलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने करणार आहोत। हा फक्त आमचा इशारा आहे। देशात मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर गॅसचे दर हे 350-450 रुपये होते आणि आता गॅसचे दर हे 1100 रुपयापर्यंत पोहोचलेले आहे। आमचं सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे का आम्हाला तुमचे 1100 रुपयेवाले अच्छे दिन नको आहेत। आम्हाला आमचे 350 वालेच अच्छे दिन वापस द्या। आम्हाला तुमचे अच्छे दिनही नाही पाहिजे आणि याच्या पुढं जर तुम्ही असेच वागाल तर आता आम्हाला तुम्हीसुद्धा पाहिजे नाही। आणि यासाठीच आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वात आम्ही एक प्रेतयात्रा काढलेली आहे आणि याच्यानंतर जर सरकारने दखल नाही घेतली तर लवकरच शिवसेना महामोर्चासुद्धा या अमरावतीत काढेल, एवढीच प्रशासनानं दखल घ्यावी। 350चे सिलेंडर आज 1100 रुपयाला येऊन पोहोचलेलं आहे। घरात जर एक व्यक्ती कमावणारा असला तर त्यांनी किराणा आणावं की सिलेंडर घ्यावं की पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आलेला आहे। आणि हा सगळा जी घरात गृहिणी असते तिला हे सगळं घर चालवताना हे सगळं करावं लागतं। त्याच्यामुळे एवढ्या महागाईच्या जमान्यात घर कसं चालवायचं आणि कमवायचं कसं, घरातला एक व्यक्ती कमावणारा असेल तर हा फक्त सगळ्यांना कुटुंबाला पडतो आणि याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात, जसं आत्महत्या आहे किंवा मुलांना रोजगार मिळून नाही राहिला आहे, हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होत आले आहे। आणि रोजचं भाजीपोळी जेवणे म्हणजे रोजचं कमावणारा व्यक्ती जर असला तर त्यांनी सिलेंडर घ्यावं की जेवण करावं, हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर आज पडलेला आहे। कोरोना काल में 2 साल कोल्हापुर के जल तरन तालाब बंद थे। अब मई का महीना चल रहा है लेकिन फिर भी तालाब शुरू नहीं किया गया है। खराब तालाब ठीक करके शुरू किया जाए, ऐसी मांग लेते हुए आम आदमी पार्टी की ओर से महानगर पालिका के सामने पानी का काही लेकर उसमें बच्चों को तैरना कर धरना प्रदर्शन किया गया। अरे तलाव आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अरे तलाव आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। तलाव बंद ठेवणारा महापालिका प्रशासनाचा तर भारतामध्ये कोल्हापूरची ओळख क्रीडानगरी अशी सुद्धा आहे। पण दुर्दैवानं या क्रीडानगरीमध्ये गेले 4 ते 5 वर्षापासून माळी काठेचा टँक बंद आहे, 2 ते 2.5 वर्षापासून अंबाई टँक बंद आहे। महानगर
महानगरपालिकेनं प्रोत्साहन देऊन मुलांना स्विमिंग शिकवणं, जलतरण शिकवणं आणि त्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहन देणं अशी भूमिका असायला पाहिजे होती. पण दुर्दैवानं अतिशय उदासीन भूमिका घेत सातत्यानं कोरोनाचं कारण सांगून आणि कोरोना तर महाराष्ट्रातनं गेला, भारतातनं गेला, अशा परिस्थितीमध्ये आता गळतीचं कारण सांगून महापालिकेनं जो काही स्विमिंग टँक बंद करण्याचा निर्णय घेतला किंवा त्याच्यामध्ये उदासीनता दाखवली, ही उदासीनता महापालिकेला इथून पुढं गांभीर्यानं घ्यावी याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं एक काईल आंदोलन केलेलं आहे. या काईल आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला महानगरपालिकेला इशारा द्यायचा आहे की कोल्हापूरचं टँक बंद असल्यामुळं मुलांना पोहायची अडचण आहे, मुलांना पोहणं शिकवायची अडचण आहे. मे महिना सुरू आहे, उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. प्रत्येक पालकाची इच्छा असते माझ्या मुलांना पोहायला शिकायला पाहिजे. या इच्छेवर महापालिकेनं संक्रांत केले आणि हीच भूमिका घेऊन आज आम्ही महापालिकेच्या दारात काईल आंदोलन करतोय की वेळीच सुधारा. येणाऱ्या काही दिवसामध्ये जर तुम्ही महानगरपालिकेचे टँक व्यवस्थित केले नाहीत तर जनाक्रोश घेऊन आम्ही इथं तुमच्या दारामध्ये पाणी आंदोलन करू असा आम्ही गरिबीत इशारा देतो. जय हिंद. सद्दुमम संगीत महिला समूह और पंचशील मंडल न्यू रेवेन्यू कॉलोनी खड़की में धम्मवानी बौद्ध भीम गीतों की प्रस्तुति दी। कार्यक्रम की प्रस्तुति रसिक म्यूजिक एकेडमी द्वारा की गई। इस कार्यक्रम का आयोजन न्यू रेवेन्यू कॉलोनी खड़की अकोला बौद्ध विहार में किया गया। धम्मवानी बौद्ध भीम समदूर गीतों के कार्यक्रम में सभी समाज समुदाय के सदस्यों द्वारा भाग लिया गया। आम्ही सद्दम महिला ग्रुप महसूल कॉलनी खडकी रसिका म्युझिकल अकॅडमी द्वारा बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आम्ही धम्मवाणी बुद्ध जयंतीनिमित्त आम्ही आयोजित केला होता. पंचक्रोशीत सर्व समाज बांधवांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आम्ही तो कार्यक्रम चांगल्या यशस्वीरित्या पार पाडला. संगीतांचे बुद्धगीत भीमायन गीत सादर केले. बुद्ध भीम गीतांचा आस्वाद सर्व समाज बांधवांनी घेतला आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. म्हणून मी तुमचे सर्वांचे धन्यवाद देते आणि आभार मानते. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. ब्रेक के बाद आपका स्वागत है. अमरावती यहाँ शिवसेना द्वारा महंगाई के खिलाफ आंदोलन किया गया, तो वहीं दूसरी ओर राष्ट्रवादी कांग्रेस भी महंगाई के खिलाफ आक्रामक थी. इस बढ़ती महंगाई के खिलाफ राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से अमरावती जिलाधिकारी कार्यालय के सामने ठिया कर आंदोलन किया गया. इसमें राष्ट्रवादी की ओर से महंगाई पर और केंद्र सरकार का खिलाफ पवाड़ा और फिल्मी तर्ज पर गीत गाकर आंदोलन किया गया. अतिशय सुंदर शब्दात आणि मोदीच्याही कानापर्यंत पोहोचेल अशा सुंदर पद्धतीचा पोवाडा
या ठिकाणी आता सादर झाला. आपण बघताय अख्खा देश महागाईनं हैराण झालेले आहे. आज आम्ही अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहर आणि ग्रामीणच्या माध्यमातून सुचिताताई वनवे शहराच्या अध्यक्ष आहे, तसेच आमचे आदरणीय संजूभाऊ आमचे नेते संजूभाऊ खोडके, तसेच शहराचे अध्यक्ष आमचे गवरे साहेब सुनील वराडे, तसेच आमचे विभागीय अध्यक्ष वर्षाताई निकम यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. आपल्या सगळ्याला माहिती आहे की महागाईमुळे सगळ्या लोकांचं कंबरडं मोडलेलं आहे. एकीकडे आमचं जेव्हा सरकार होतं आघाडी सरकार, त्यावेळेस हेच लोक म्हणायचे, आदरणीय मोदीजी म्हणायचे, बहुत हो गई महंगाई की बात, अब के बार मोदी सरकार. परंतु आता जेव्हा पेट्रोल हे 120 रुपये झाले आणि गॅस सिलेंडर 1000 रुपये झाला आहे, तरी मोदीजींनी मौन व्रत धारण केलं आहे. त्याच्यावर काहीही बोलायला तयार नाही. लोकांचं लक्ष दुसरीकडे कन्वर्ट व्हावं याकरिता ते वेगवेगळे स्टंटबाजी करतात. हनुमान चालिसा असो, भोंगी असो, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकार करतात. आम्हाला एकच म्हणायचं आहे, मोदीजी हे स्टंटबाजी बंद करा. आणि तुम्ही जे नेहमी म्हणता की चाय पे चर्चा, चाय पे चर्चा, अरे चाय पे चर्चा बंद करा. कारण चहा करायसाठी लोकांजवळ गॅस सिलेंडर राहिलेलं नाही आहे. चहा जर पीत बसले तर खायला त्यांचा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून आता तुम्ही चाय पे चर्चा बंद करून महागाई पे चर्चा सुरू करा. आणि गॅस सिलेंडर आपल्या युवकांना रोजगार आणि पेट्रोलचे दर कमी होईपर्यंत आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे असो, आमच्या विद्याताई चव्हाण प्रदेशाध्यक्ष, तसेच आमच्या वर्षाताई निकम, आम्ही यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करत राहू. बुद्ध जयंती के अवसर पर पन्हाला तहसील राक्षी गांव के संयुक्त जयंती महोत्सव विविध उपक्रम के साथ संपन्न हुई. इसमें निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा का आयोजन किया गया था. इसमें संतोष भोसले, बाबा साहेब माने, सदानंद भोसले, इनके हाथों पुरस्कार वितरित किया गया. माझे नाव समृद्धी दीपक फाळके, राहणार राक्षी. बौद्ध जयंती निमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये त्रिशरण पंचशील ही स्पर्धा पूर्ण पन्हाळा तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित केली व त्यामध्ये मला पारितोषिक मिळाले. अत्यंत चांगली अशी ही स्पर्धा आयोजित केली, त्यामुळे आयोजकांचे मनपूर्वक आभार. आणि बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही मुंबईवरून गावी आलो. ह्या कार्यक्रमासाठी जे कार्यक्रम सादर करण्यात आहे त्याच्यामध्ये माझा रांगोळी आणि संगीत खुर्चीमध्ये प्रथम पारितोषिक मला भेटलेलं आहे. त्याच्याबद्दल सगळ्यांचा मनपूर्वक आभार. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन त्यांचे विचार मांडले गेले आणि चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार आणि पारदर्शक झाल्यामुळे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. राक्षी गावाच्या स्पर्धा जयंती कमिटीच्या स्पर्धा आयोजित केलेल्या या लहान मुलांच्या तसेच वृद्धांच्या विकासासाठी होत्या स्पर्धा. त्याबद्दल खूप चांगलं वाटलं. प्रतिसाद खूप चांगला होता. तसंच वेगवेगळ्या समाजातल्या माणसांचा सुद्धा प्रतिसाद भरपूर होता. मातंग समाज आपल्यासोबत होता. तसाच बरोबर गावात समाजातील वृद्ध तसेच ज्येष्ठ लोक, आपली सहकारी लोक यांचाही प्रतिसाद भरपूर होता. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. भगवान गौतम बुद्धांच्या 2566 या जयंतीच्या सर्वांना प्रथम मी शुभेच्छा देतो. आणि आजच्या ज्या कार्यक्रमाला जे उपस्थित व्याख्यानासाठी जे आयोजित केलेले आमचे राक्षीकर ग्रुप यांनाही शुभेच्छा देतो. आणि ज्या कार्यक्रमासाठी जो आमचे मार्गदर्शक संतोष भोसले सर, आमचे गुरुजी सदानंद भोसले सर आणि बी एच माने सर, ज्यांनी आम्हाला असे मार्गदर्शनपर व्याख्यान दिले, त्यांच्यामुळे आम्हाला म्हणजे आमच्या सर्व समाजातील सर्वांना की बाबा कसं वागायला पाहिजे आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी ज्यांनी अत्यंत थोडक्यातच म्हणावे. कारण अनुष्का अजित फाळके, ग्रामपंचायत सदस्य राक्षी. आमच्या गावात राक्षीमध्ये बुद्ध जयंतीनिमित्त 3 दिवस आज चांगले कार्यक्रम उत्साहात आणि आनंदात पार पडले आणि त्याबद्दल मी सगळ्यांचे
केलं, त्यामुळे हा कार्यक्रम खूपच चांगला झाला. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमचे राक्षी मुक्कामी गावी मोठ्या प्रमाणात आंबेडकर जयंती त्याच्यानंतर सध्या ही बुद्ध जयंतीचे उत्सव साजरा करत आहोत. या जयंतीनिमित्त मुंबईकर ग्रुप आणि राक्षी ग्रुप यांच्या वतीनं लहान मुलांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या, महिलांसाठी ही स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचं 2-3 दिवसाचं स्वरूप होतं. आज हा कार्यक्रमाचा समारोप होतोय. वक्ते असे भोसले सर, डॉक्टर संतोष भोसले सर, जिरके सर, मांडे सर यांनी प्रबोधनात्मक भाषण देऊन लोकांच्या मध्ये चळवळीविषयी, धम्माविषयी एक जागरूकता निर्माण केली आणि आज हा सगळ्यांचा समारोप म्हणून आम्ही स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बौद्ध समाज राक्षीमध्ये 2022 जयंती महोत्सव अगदी उत्साहात साजरा होत आहे. या महोत्सवासाठी आता दुसरा दिवस अतिशय आनंदात व प्रबोधनात्मक गेलेला आहे. या प्रबोधनासाठी आम्हाला आमचे लाडके भोसले गुरुजी, तसेच संतोष भोसले, जिरके साहेब अशा सर्व वक्ते आम्हाला लाभले आहेत. त्या सर्वांनी अतिशय योगदान आणि मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक असे आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी आमच्याच गावचे काही बंधुभाव जे आपल्या पोट भरण्यासाठी मुंबई या ठिकाणी सेवा करत आहेत व त्यांचे अतोनात प्रेम हे गावासाठी असल्यामुळं त्यांनी वेळात वेळ काढून. खरीफ की फसल बस कुछ ही दिन दूर है और किसान बुआई पूर्व जुताई के काम में व्यस्त हो चुके हैं। किसान बुआई के लिए पैसे का समायोजन कर रहा है, लेकिन इस बढ़ती महंगाई के चलते इस साल किसानों को आर्थिक दिक्कतों का सामना करना पड़ेगा। ऐसे प्राकृतिक आपदा के कारण उत्पादन में भारी गिरावट के कारण खेती करने या खेती छोड़ने का सवाल किसानों के सामने आ गया है। अकोला जिले के बाजारों में कीटनाशक खाते दोगुने महंगे हो चुके हैं और कुछ किसानों ने इस दुकानों से मुंह मोड़ लिया है, तो वहीं कुछ किसान जगह पर खरीफ की फसल बस कुछ ही दिन दूर है और कृषि दुकानों में बीजों की बिक्री लगभग शुरू हो चुकी है। राम वासुदेवराव तुकडे आहे. मी राहणारा अकोला आहे. माझी शेती आपत्ती बुजुर्ग किती इथे आहे. माझ्या पट्ट्यामध्ये सगळा पेरा जास्त कापसाचा पेरा आहे. सोयाबीनचा पेरा कमी आहे. मागच्या वर्षी म्हणजे यावर्षी कापसाचे भाव चांगल्या वाढल्या कारणानं कापसाचा पेरा वाढणार आहे आणि रेट पण थोडेसे वाढलेले आहेत 50-60 रुपयांनी बियाण्याचे. खताचे भाव पण वाढलेले आहेत 300-400 रुपयांनी. मग 1350 रुपये DAP झालेला आहे. 1450 रुपये 10-24 झालेले आहेत. सोयाबीनचे रेट मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेले आहेत. मागच्या वर्षी 4,4200 रुपये होतो आहे. यावेळेस 3000 रुपये आहेत. कारण पेरावी यावर्षी वाढलेला आहे आणि मुंगाचा पेरा आणि उडदाचा पेरा कमी राहणार आहे. कारण की भाव कमी असल्या कारणानं लोकांचं कल जास्त कापसाकडे आणि सोयाबीनकडे राहणार आहे. आणि ज्वारीची बी रेट कमी असल्या कारणानं ज्वारीची पण पेरा कमी राहणार आहे यावर्षी. सर्वसाधारण समजून घ्या, सोयाबीन आणि कापसाचे पेरा जास्त राहणार आहे यावेळेस. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना जय बजरंग कृषी सेवा केंद्र अकोला यांच्याकडून येणाऱ्या खरीप हंगामाच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकऱ्यांना खुशखबर अशी आहे की यावर्षी सोयाबीनचे भाव हे मागील वर्षीच्या तुलनेत कमी असून साठा भरपूर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना मी हे सांगेल की शेतकऱ्यांनी शक्यतोवर जर घरचं बियाणं जर चांगलं असेल तर त्यांनी घरचं बियाणं पेरलं तरी चालेल. त्याच्यामुळे बियाण्याचे भाव वाढणार नाहीत. त्यानंतर कपाशीमध्ये यावर्षी आमच्या एरियामध्ये कापसाचा पेरा वाढणार आहे, कारण कापसाला भाव भरपूर होते आणि कपाशी बियाण्याचे भाव हे फक्त एक 50-60 रुपयांनीच वाढलेलं आहे. फार जास्त काही वाढलेलं नाही आहे. त्यामुळे काही विशेष काळजी करण्याचं कारण नाही. सगळ्या मालाचा भरपूर साठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढ्या शक्य होईल तेवढा लवकर खरेदी करून आपलं परिपूर्णता करावी. धन्यवाद. जय भीम इंडिया न्यूज़ में यहाँ लेते एक छोटा सा ब्रेक।